मुलांनो, मगाशी आपण आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ म्हणजे कव्हर पेज आणि लास्ट पेज याची माहिती घेतली. आता या पेजवर काय दिलं आहे, तर या पेजवर ही अनुक्रमणिका दिलेली आहे. या अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला एकाच पानावर पाहायला मिळतं की आपल्या संपूर्ण तिसरीच्या पुस्तकामध्ये टोटल किती युनिट्स आहेत, तर युनिट 1 पासून ते युनिट 6 पर्यंतचे युनिट आपल्याला अभ्यासायचे आहे. ओके, there are total 6 units in this our textbook. Today we learn our first poem that name is Playtime. Playtime. Okay, listen, repeat and sing with actions. ऐका, म्हणा आणि गाणे हावभावासह म्हणा. युनिट 1 मधली ही आपली पहिली कविता आहे प्ले टाईम. जर आता आपण वर्गात असलो असतो तर आपण ही कविता मस्त अभिनयासह नाचून गाऊन म्हटली असती, परंतु ऑनलाईन शिक्षणामध्ये काही मर्यादा असल्यामुळे आपल्याला ही कविता याच पद्धतीने शिकायची आहे. ती मी तुम्हाला गाऊनही दाखवणार आहे आणि थोडीशी समजावूनही सांगणार आहे. ही जी कविता आहे, ही कविता संपूर्ण बागेतल्या जी मुलांची खेळणी असतात त्या खेळण्यांवर आधारित अशी ही कविता आहे. ही कविता मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि ती वाचताना तुम्ही बरोबर लक्ष द्यायचे. चला तर मग आपण आपली कविता पहिल्यांदा वाचूया. फन टाईम, प्ले टाईम. फन टाईम आपण गेल्या वेळेला शिकलोय शब्द मध्ये यू म्हणजेच AEIOU यू या वॉवेलचे शब्द, त्यामध्ये हा शब्द बन आहे, सन आहे, तसाच हा फन आहे. फन टाईम, प्ले टाईम. ओके, now we run. Now we run. Now we climb. Now we climb. climb म्हणजे चढणे, रन म्हणजे धावणे. ओके, फन म्हणजे मज्जा, मजेचा टाईम आहे. प्ले टाईम आहे, खेळण्याचा टाईम आहे. मग मजेचा आणि खेळण्याचा टाईम असतो तेव्हा आपण काय करतो, नाव वी रन, धावतो, कोण उड्या मारतो, कोण चढतो. ओके, अप द लॅडर. अप द लॅडर. लॅडर म्हणजे काय, तर शिडी. बघा, ही तुम्ही घसरगुंडीवर चढण्यासाठी शिडी वापरता किंवा आपण माळ्यावर चढण्यासाठी बघा शिडी वापरतो, त्याला इंग्रजी शब्द आहे लॅडर. अप द लॅडर म्हणजे शिडीच्या वर चढायचं. अँड डाऊन द स्लाईड. स्लाईड म्हणजे काय, ही घसरगुंडी. बघा, इथे चित्रामध्ये आपल्याला अशा छान घसरगुंड्या दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला पण लॅडर आहे. या लॅडरवरनं तुम्ही चढता आणि मग स्लाईडवरून काय करता, घसरता, डाऊन, खाली येता. अँड डाऊन द स्लाईड. अ मेरी गो राऊंड. अ मेरी गो राऊंड. आता मेरी गो राऊंड जसं लॅडर आणि स्लाईड म्हणजेच घसरगुंडी आणि त्याला शिडी असते, तसंच अजून एक गार्डनमध्ये खेळणं असतं, त्याचं नाव आहे मेरी गो राऊंड. मग ते कोणतं आहे, तर हे आहे. कोणतं आहे, हे आहे. हे चक्र गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी असतं. याच्यावर मुलं चढतात आणि मग ते जोरात पाय इथे टेकवतात आणि मस्त गरगर 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 फिरवतात आणि मग त्यांना खूप धमाल येते त्याच्यामध्ये. ते जोरात फिरायला लागलं ही मुलं खूप खुश होतात. काहींना थोडीशी भीती वाटते पण काहींना फार गंमत येते. याला म्हणतात मेरी गो राऊंड. मग मेरी गो राऊंडमध्ये काय करतात, तर लेट्स टेक अ राईड. आपण त्याच्यावर राईड करूया म्हणजे चढूया, त्याची पण आपण मज्जा घेऊया. लेट्स टेक अ राईड, आपण त्यावरही राईड करूया. हां, हिअर्स अ स्विंग, गो टू अँड फ्रो. आता इथे स्विंग म्हणजे काय, तर हा आहे स्विंग. स्विंग म्हणजे झोपाळा. त्या झोपाळ्यावर आपण काय पुढे जातो, मागे जातो, पुढे जातो, मागे जातो. गो टू अँड फ्रो म्हणजे हा उंच झोका जातो असा हलणारा हा स्विंग. हा सुद्धा आपल्याला बागेमध्ये पाहायला, गार्डनमध्ये पाहायला मिळतो. मुलांना त्याच्यावर खेळायला सुद्धा आवडतं. बाउन्स द सीसॉ. बाउन्स म्हणजे उडवणे. तर सीसॉ म्हणजे काय, सीसॉ हे सुद्धा एक बागेमध्ये मुलांसाठी खेळण्याचं साधन असतं. हा आहे सीसॉ, ह्याला म्हणतात सीसॉ. हा पण तुम्ही पाहिला असेल ना, बाउन्स होतो याच्यावर आपण, म्हणजे इकडची मुलगी खाली गेली की इथला मुलगा बाउन्स होतो, इकडचा मुलगा खाली गेली की इकडची मुलगी बाउन्स होणार.
म्हणजे या सीसॉवर बाउन्स म्हणजे उडायला मिळतं आणि त्यातही मुलांना फार मजा वाटते. बाउन्स द सीसॉ, हाय अँड लो. तो कसा होतो? वर जातो, खाली जातो. हाय लो, हाय लो. ओके, म्हणजेच हा आहे सीसॉ. ओके, अशी ही आपली प्ले टाईम कविता जी आहे, या कवितेमध्ये तुम्हाला लॅडर, स्लाईड, मेरी गो राऊंड, स्विंग ही आणि सीसॉ ही जी तुमची गार्डनमधली मुलांची खेळण्याची साधनं आहेत त्याची ओळख करून दिली आहे. आणि आपल्या कवितेमध्ये आपण हे नवीन शब्द शिकलेलो आहोत. त्यांनी म्हटलंय फाइंड द फॉलोइंग इन द पिक्चर अबव. या गोष्टी वरील चित्रात शोधा. मी तुम्हाला दाखवल्या की नाही या सगळ्या गोष्टी. लॅडर, दिस इज लॅडर, दिस इज लॅडर. ओके, slide, where is slide? This is slide, these are slides. Okay, now merry-go-round, where is merry-go-round? Here is merry-go-round. Okay, now swing, swing, झोपाळा, this is swing, झोपाळा. Now seesaw, seesaw, हा आहे सीसॉ. ओके, तर अशा प्रकारे ही आपल्याला नवीन शब्द, ही नवीन साधनं या चित्रामार्फत आपल्याला पाहायला मिळाली. आता आपण कविता गाऊया. फन टाईम, प्ले टाईम, नाव वी रन, नाव वी क्लाइंब अप द लॅडर अँड डाऊन द स्लाईड. A merry-go-round, let's take a ride. Up the ladder and down the slide. A merry-go-round, let's take a ride. Here's a swing, go to and fro. Here's a swing, go to and fro. Bounce the seesaw high and low. Bounce the seesaw high and low. Okay? समजली चाल? अशा प्रकारे प्रत्येक ओळ जरी दोनदा म्हटली तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जशी चाल तुम्ही स्वतः जरी लावली तरीसुद्धा मला ती चाल ऐकायला आवडेल. आपण ऑनलाईन शिक्षणामध्ये स्वतःला जितका स्वाभ्यास जितका करायला जमेल तितका अभ्यास करायचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. आता याचे जे शब्द आहेत हे शब्द सध्या तरी तुम्ही हे जे खाली पुस्तकाच्या पानाखाली दिलेले आहेत ते शब्द लिहून काढायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. मी तुम्हाला काही शब्द लिहून पाठवणार आहे. ते तुम्ही वहीत पाहून लिहायचे आहेत आणि त्या दिवशीच पाठ करून पूर्ण करायचे आहेत. ओके, बेस्ट लक.